स्वराज्य स्थापनेच्या हाकेने प्रेरित होऊन शिवरायांसोबत असंख्य मावळे अगदी जिद्दीने लढले. पण फक्त मावळेच नाही, या शिवकार्यात महाराजांसोबत ताकदीने उभे राहिले ते म्हणजे प्राचीन गडकोट. कोर भारसे मावळात सवासनी घाटाच्या माथ्यावर असाच एक प्राचीन पहारेकरी उभा आहे आणि तो पहारेकरी म्हणजे किल्ले कोरीगड. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोरीगडची पूर्ण माहिती आणि कोरीगड किल्ल्यावर तुम्हाला प्राचीन वस्तू काय काय पाहण्यास मिळतात या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण दाखवणार आहे तुम्हाला. अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि ती शेजारची बेल आयकन दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो, पहिल्यांदा तर आज आहे डे 2 आणि आज आहे 26 जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही कालचे व्हिडिओ पाहिले असतील. काल डे 1 मध्ये सॅटर्डेला आपण तिकोना आणि तुंग हे 2 गड एक्सप्लोर केले. पायथ्याला आंबे व्हॅली गाव आहे, त्या गावामध्ये आपण स्टे करण्यासाठी आलो. मी स्टे कुठे केला तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे स्टेचं ठिकाण आहे. सनसेट व्ह्यू म्हणून होमस्टे हे पर पर्सन 500 रुपये चार्जेस करतात ते, आणि जेवण पण जागेवर येतं, नाश्ता पण जागेवर होतं. फक्त जेवण आणि नाश्त्याचे वेगळे फीज लागते तुम्हाला. आणि आपल्याला आजचं टार्गेट असणार आहे कोरीगड. हा बघा, हा दिसतो कोरीगड. आत्ता आपण आंबे व्हॅलीमध्ये, कोरीगड आपल्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. आणि ह्या साईडला आहे ना एकोले व्हॅली. एकोले व्हॅलीमध्ये आपल्याला 2 किल्ले पाहायला मिळतात. एक तैलबैला आणि दुसरा म्हणजे घनगड. तर पॉसिबल झालं तर त्यातला एक किल्ला करू, नाहीतर मग आपण नेक्स्ट टाइम हे 2 किल्ले करण्यासाठी वापस येऊ. तुम्ही हा व्ह्यू बघा, किती सुंदर. इथे आपण स्टे केला हे सनसेट व्ह्यूमध्ये आणि इथे पण आहे खूप मस्त रूम आहे. गरम पाणी वगैरे सगळं मिळतं इथे आणि लोक पण खूप मस्त आहे. हे बघा व्ह्यू, हा कोरीगड. ह्या साईडला आपल्याला एकोला व्हॅली पाहायला मिळते. एकोला व्हॅली परिसरात तैलबैला आणि घनगड हे किल्ले आढळतात. नेक्स्ट टाइम आलो ना आपण तर आपलं टार्गेट राहील मोरगिरी, तैलबैला आणि घनगड हे टार्गेट राहील. आता कोरीगड करून मी परत जाणार आहे रिटर्न घरी. पाहूया, चला आता गडाच्या पायथ्याला जाऊ आणि तेथून ट्रेक स्टार्ट करू. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चलो, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ता आलो आहे गडाच्या बेस विलेजला. शहापूर म्हणून विलेज आहे, तिथे आलो या. तुम्ही आले ना, हा रोड जातो, हा लोणावळा टू मुळशी रोड आहे. ह्या रोडलाच इथे पार्किंग आहे या ठिकाणी, आणि ते वरती एक पार्किंग आहे. ॲक्च्युली तिथेच लावा. पार्किंगची फी घेतात 50 रुपये पर 2 व्हीलर. 4 व्हीलरची नाही माहीत मला, पण तिथे लावलं ना आपल्याला इथून ट्रेक स्टार्ट करावा लागतो. ह्याचा दुसरा पण रस्ता आहे पलीकडून, तो प्रायव्हेट आहे वाटतं, तिकडून सोडत नाहीये, म्हणून सगळे लोक इथून जातात. कोरीगडचा एक छोटासा इतिहास माहिती मला, तो सांगण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1657ला आपल्या स्वराज्यामध्ये आणला होता, त्यानंतर ह्या किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना अशी झाली की 11 मार्च 1818 ह्या साली ब्रिटिशांनी ह्या किल्ल्यावर हल्ला केला आणि ह्या किल्ल्यावर तोफेचा मारा करून आहे ना, जे दारू गोळ्याचं क्वार्टर होतं ते उद्ध्वस्त केलं. आणि तब्बल म्हणजे 11 मार्च, 12 मार्च आणि 13 मार्च हे 3 दिवस मराठे आणि ब्रिटिश यांच्यात खूप लढाई झाली. या लढाईमध्ये शेवटी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. हा व्हिडिओ पण खूप मस्त होणार आहे. किल्ल्यावर आपल्याला काय काय पाहायला मिळतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं. चला, जे जे पाहायला मिळेल ते व्हिडिओमध्ये पहा. व्हिडिओ अजिबात स्किप नका करू, कंटिन्यू करा. किल्ल्यावर जाण्याच्या आधी आहे ना आपल्याला काहीसा जंगल पॅच कव्हर करावा लागतो. त्याच्यानंतर आपल्याला पायरी मार्ग लागतो, त्या पायरी मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे. कोरीगडाची चढाई श्रेणी ही मध्यम दर्जाची असून गडावर जाणारी वाट अतिशय सोपी आहे. त्यामुळे आपल्याला गडावर जाण्यासाठी गाईडची गरज भासत नाही.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण 25 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची साधारण 3050 फूट इतकी आहे. गडावर चारही बाजूंनी आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. दक्षिणेकडे असणाऱ्या बुरुजाला चिलखती तटबंदी आहे. या विभागात या गडावर पूर्वी आदिवासी कोळ्यांचे वर्चस्व होतं. याच कोरी समाजावरून या गडाला कोरीगड असे नाव म्हणून सांगितले जाते. 1657 ला शिवरायांनी हा संपूर्ण परिसर काबीज केला. त्याच वेळी हा कोरीगड देखील स्वराज्यात दाखल झाला. तुम्ही जर सोलो येत असाल किंवा दोघे तिघे येत असाल, काहींना कसं राहतं जंगलामध्ये वाट चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. तसे जागोजागी आहे ना असे ॲरो केले की आता तुम्ही काही लोक काय होतात कन्फ्यूज होऊन सरळ निघून जातात, पण ते ॲरो केलेत तुम्हाला ह्या वाटेने सरळ इकडे जायचंय. घनदाट जंगल पहा. बापरे, पक्ष्यांचा प्राण्यांचा आवाज पण येतो जंगलामध्ये. व्यवस्थित ट्रेकिंग. गणपती बाप्पा मोरया. चलो, सोलो आलोय त्याच्यामुळं थोडं ही पण गर्दी आहे भरपूर. आज संडे या. पूर्ण जंगलातून वाटे आपल्याला या ठिकाणी जायला. इकडे काहीतरी आहे मंदिर वगैरे दिसतंय, आपण ते पण पाहू. आय थिंक मंदिरच आहे. वाटेत जाताना आपल्याला जंगलामध्ये एक छोटंसं मंदिर पाहायला मिळते. आय थिंक कशाचं काय माहित नाही, पण खूप मस्त आहे. पूर्ण जंगलामध्ये आहे. मित्रांनो, 20 मिनिटाच्या जंगल पॅच नंतर आपण येऊन पोहोचतो पायरी मार्गाजवळ. इथून आपल्याला पायरी मार्ग चालू होतो. या ठिकाणी आहे ना कोरीगडची पूर्ण माहिती दिलेली त्यांनी. तू कोणाला इतिहास वगैरे माहीत नसेल तर हे पूर्ण माहिती वाचून तुम्ही गड किल्ल्यावर जावा, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या किल्ल्याचा इतिहास काय आहे. आता चला मी थोडी माहिती वाचतो म्हणजे आपल्याला समजेल वरती. ओके. ह्याचा अजून असा इतिहास आहे की 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले मुघलांना दिले होते व 12 किल्ले स्वराज्यात होते. त्या 12 किल्ल्यांपैकी कोरीगड हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात होता. आणि 1679 साली छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मुघलांनी बरेचसे किल्ले आपल्या ताब्यात घेतले आणि त्यामध्ये हा कोरीगड पण मुघलांनी त्यांच्या ताब्यात घेऊन टाकला होता. हा पूर्ण पायरी मार्ग आहे. नवीन मध्ये बांधण्यात आला हा पायरी मार्ग. हा शिवकालीन मार्ग नाहीये. ह्याला पायरी मार्ग आता संवर्धन, गड किल्ल्याचं संवर्धन चालू आहे ना, त्यामध्ये हा पायरी मार्ग बांधण्यात आलाय. जसं की पायरी मार्गाने वरती येतो आपल्याला या ठिकाणी एक छोटंसं गणपती मंदिर पाहायला मिळते. इथे त्यांनी बोर्ड लावलाय. या ठिकाणी एक छोटंसं गणपती मंदिर आहे आणि गणपती मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्याला एक गुहा पाहायला मिळते. आपण आतमध्ये जाऊन पाहू. ही ती गुहा एक्झॅक्ट बाजूला. खूप मोठी गुहा आहे. हे पहा तुम्ही. आय थिंक गुहा आहे का पाण्याचं टाक आहे हे नाही सांगता यायचं, पण अशी काहीशी वास्तू आहे इथे. आपण पायरी मार्गाने जसं वरती येतो ना त्याच्या राईट साईडला छोटीशी गुहा आणि त्या गुहेमध्ये एक पाण्याचं टाकं, बंदिस्त पाण्याचं टाकं, मोठं टाकं आहे आतमध्ये, हे पाहायला मिळतंय. फायनली पाऊण तासाच्या चढाईनंतर आपण येऊन पोहोचतो गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ. ह्याच प्रवेशद्वाराला गणेश दरवाजा असे पण म्हटले जाते आणि ह्या प्रवेशद्वाराजवळ 2 शिल्प कोरलेले आहेत आणि हा इतिहास सुस्थितीमध्ये हा प्रवेशद्वार आपल्याला आढळतो.
आपण जसं की दरवाजातून आतमध्ये येतो, आपल्याला राईट साईडला एक देवडी पाहायला मिळते, जी की पहारेकऱ्यांसाठी बनवलेली राहते. हा दरवाजा एकदम शिवकालीन आपल्याला बांधकाम दिसतं. फक्त वरचा बेस हा आत्ता बांधण्यात आला आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळात जसा गड होता तसं जपण्यास आता मदत करतं. गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारावरून आपण वरती येतो. आपल्याला या ठिकाणी आहे ना महाराष्ट्र शासनातर्फे कोरेगडचा पूर्ण नकाशा देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कोरेगडची माहिती देण्यात आली, काही नोटीस, काही सूचना पण देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी. आणि एक्झॅक्ट गडाच्या आता इथून आपण वरती आलो, या ठिकाणी आलं, पूर्ण मोकळं पटांगण दिसतं. या ठिकाणी तुम्हाला नकाशा वगैरे दाखवलाय. या ठिकाणी महादेव मंदिर एक आहे एक्झॅक्ट दरवाजाच्या समोरच्या साईडला. या ठिकाणी मोठा तलाव आहे. आपण हे सगळं पाहूच. सध्या पहिल्यांदा आपण महादेव मंदिराचं दर्शन वगैरे घेऊ. गणेश दरवाज्यावरून समोर आल्यानंतर एक्झॅक्ट दरवाजाच्या समोर आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं व मंदिराच्या आवारात आपल्याला काही तोफा ठेवलेल्या पाहायला मिळतात. आपल्या सर्वांना माहीतच असेल, शिवरायांनी बांधलेल्या प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळते व प्रत्येक मराठी माणसाने गडावर गेल्यावर मंदिरासमोर असलेल्या नंदीचे व मंदिरात असणाऱ्या महादेवाच्या पिंडीचे हे दर्शन घेतलेच पाहिजे. शिवरायांच्या प्रत्येक गडावर असणाऱ्या शिवकालीन तोफा आपल्याला इतिहासाची आठवण करून देतात व आपल्याला महाराजांच्या गड किल्ल्यांवर येण्यासाठी आकर्षित पण करतात. गडावर असणाऱ्या तोफा पाहून व मंदिरात असणाऱ्या सुंदर पिंडेला पाहून आपण निघालो गडावर असणाऱ्या अजून काही वास्तू पाहण्यासाठी. गणेश दरवाजापासून आपण वरती आलो, आपल्याला समोरच महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं आणि त्या मंदिराच्या परिसरात आला आहे ना, आपल्याला काही शिवकालीन तोफा पण पाहायला मिळतात. तुम्ही पाहिले असतील. आता आपण चाललोय या ठिकाणी कोणतं मंदिर आहे ते पाहायला. नंतर हे तळ पाहून आपण इकडून भटकंती करत पूर्ण गडाला येडा घेत लास्ट बुरुज जाऊन परत आपण रिटर्न फिरेन. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे दरवाजातून वरती आलो आपण. शंकरांचं दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेऊन या साईटवरून आपण आता गणेश मंदिराजवळ आलोय. गणेश मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन गणेश मंदिराच्या समोर आपल्याला एक्झॅक्ट 2 विरगळी पाहायला मिळतात आणि गणेश मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला आणि महादेवा मंदिराच्या पाठीमागे आपल्याला एक पाण्याचे तळे पाहायला मिळतं. आपण अशा ठिकाणी आलोय. या ठिकाणी आपल्याला काय आहे ना, घरांचे अवशेष पाहायला मिळतात. हे किंवा राजवाड्यांचे पण अवशेष असू शकतात, पण ह्याची पूर्ण नासधुती झाली आहे आणि ह्याचा फक्त बेस राहिलेला आहे. हे पूर्ण पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात आपल्याला. मावळ्यांच्या रक्ताने बांधलेल्या गड किल्ल्यांची अशी अवस्था पाहून खूप दुःख होते. गणेश दरवाजाच्या वरती एक छोटासा बुरुज आहे, त्या बुरुजावरती आलोय आपण आणि एकदम सुस्थितीमध्ये इथपर्यंत शिवकालीन बांधकाम आहे. याच्यावरती हे आत्ताचे बांधकाम केलेले आणि इथून गणेश दरवाजाचा नजारा कसा दिसतो पहा. नाईस. ठिकाणी पण आपल्याला काही राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन. मित्रांनो, आपल्याला या वाड्याच्या बांधणीवरून समजते या वाड्याचे बांधकाम आत्ताच्या काळामध्ये झालेलं असावं. कोरीगड किल्ल्याला हो ना, चारही बाजूनी एवढी मजबूत तटबंदी करण्यात आली ना, म्हणून या कोरीव तटबंदीमुळे हा किल्ला प्रसिद्ध दिसतो. पहा तुम्ही, खूप मोठा अखंड परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे किल्ल्याचा. मित्रांनो, हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असताना पुढे इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला चढवला, पण तब्बल 3 दिवस लढून देखील हा किल्ला ताब्यात येत नव्हता.
अशा वेळी वैतागलेला कर्नल प्रार्थरला प्रश्न पडला होता, पण त्याचं दैव बलवत्तं म्हणून इंग्रजांच्या तोफेचा एक गोळा गडावरील असणाऱ्या दारू कोठारावर आदळला. म्हणून गडावर झालेल्या भयंकर स्फोटामुळे गडावर आगीचं साम्राज्य पसरलं. गडावर आगीचं साम्राज्य पसरल्यामुळं गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली व अखेर मराठ्यांना शरणागती पत्करावी लागली. आपण आहे ना त्या तिथून तो राजवाडा पाहून असंच या तटबंदीने चालत मध्यस्थानी आलो आणि या ठिकाणी पण काही शिवकालीन राजवाडे पाहायला मिळतात, जे राहण्याची सोय वगैरे मावळ्यांची या ठिकाणी होत असावी. पण ह्याचा पूर्ण बेस राहिला, पूर्ण ह्याचे काही एकही असा वास्तू राहिली नाही. पूर्ण ह्याचा बेस राहिलेला आहे खाली. फक्त आपल्याला फक्त याचे बेस ओळखू येतो की या ठिकाणी पण राजवाडे असतील. पहा तुम्ही त्या ठिकाणी एक बुरुज आहे. आता आपण तिथे जाऊ. चला. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता एक बला मोठा आपल्याला बुरुज पाहायला मिळतो. चला आपण वरती जाऊन तिथून कोणता कोणता नजारा दिसतो ते पाहू. कोरेगडच्या ह्या शेवटच्या बुरुजावरती मी आता, आणि हा बुरुज पूर्ण पडलेल्या अवस्थेत दिसतो. ह्याचं संवर्धनचं काम चालू आहे. आणि या ठिकाणाहून आपल्याला आहे ना पूर्ण आंबे व्हॅली सिटीचा आहे ना दुसऱ्या गेटचा नजारा दिसतो. आणि ही सिटी पूर्ण डेव्हलप झाली, इतकी भारी डेव्हलप झाली. इथे तुम्ही पाहू शकता खाली छोटे छोटे होमस्टे, कॅम्पिंग वगैरे असे छोटे छोटे, कोणी फॅमिली वगैरे यायचं असेल तिथे भरपूर आहे. आणि पूर्ण या बुरुजाच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला आपल्याला एक वास्तू पाहायला मिळते. आय थिंक ही वास्तू हत्तींना पाण्यासाठी बांधलेले पाण्याचं टाका असावं. एक छोटीशी चौकोनी आकाराची, माहीत नाही आहे कसली आहे. चला आपण पुढे जाऊया. या ठिकाणी एक तोफ पाहायला मिळते, ते पाहू. माझ्या मागे पाहू शकता एक तोफ, शिवकालीन तोफ व्यवस्थित जतन करून ठेवलेली पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता येथून एक मार्ग असावा गडावर येण्याचा, कारण या ठिकाणी एक दरवाजा दिसतो आपल्याला. सध्या तरी हा मार्ग बंद आहे, या मार्गाने कोणी येत नाही, कारण पूर्ण पडझड झालेली असावी पुढं येण्यासाठी, त्याच्यामुळे हा मार्ग बंद आहे. इथे दरवाजा दिसतोय आपल्याला. या ठिकाणी एक पाण्याचा टाका पाहायला मिळतं आपल्याला. तिथे कोराई माताचं मंदिर आहे. कोराई माता देवीवरून या गडाला कोरीगड असे नाव पडले असावे. आणि या ठिकाणी आपण एक दरवाजा पाहिला आता, पहा ह्याला चोर दरवाजा म्हणतात. पाहू आपण आता कोराई मातेचं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. आणि कोराई माताच्या मंदिराच्या समोर एक्झॅक्ट आपल्याला एक दीपमाळ पाहायला मिळते, जे की शिवकालीन दीपमाळ दिसते. या गडदेवता कोराई देवीच्या नावावरूनच या गडाला कोरेगड असे नाव असल्याचं देखील सांगितलं जातं. मंदिराच्या दारातच असणारे तुळशी वृंदावन व त्या पाठीमागे असणारे महिषासूर शिल्प व दगडी दीपमाळ हे सर्व वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. चला आता आपण आतमध्ये प्रवेश करू. या कोराई माताच्या मंदिराच्या वरती एक प्राचीन शिल्प कोरलेले आहे.
कोराई देवीचे हे मंदिर एकूण 2 टप्प्यांमध्ये विभागले गेले. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची खूप सुंदर मूर्ती पाहायला मिळते. आईचं हे साजरं रूप पाहून आपलं मन खूप प्रसन्न होऊन जातं. कोराई मातेचं दर्शन घेऊन आपण आहे ना, कोराई मातेच्या पाठीमागे एक आपल्याला तोफ पाहायला मिळते, शिवकालीन तोफ. ते पाहू आपण, चला. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, साधारणतः आपल्याला या गडावर एकूण 6 ते 7 तोफा पाहायला मिळतात. काल ज्या ठिकाणी स्टे केला, आंबे व्हॅली सिटी गेट नंबर 1, हे बघा गेट नंबर 1 इकडे, आणि इथे हे आंबेगाव आहे. या आंबेगावामध्ये आपण स्टे केला होता. एक्झॅक्ट तुम्हाला दाखवतो ते मंदिर. समोर पाहू शकता, तिथे स्टे केला होता आपण. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पण काही राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात आपल्याला. याच्यावरून आपल्याला समजते की या किल्ल्यावर राबता भरपूर होता आणि या किल्ल्यावरती राहणीमान म्हणजे माणसं त्या काळात या किल्ल्यावरती भरपूर राहत असावी. तुम्ही पाहू शकता, समोर दिसते गणेश मंदिर आणि त्याच्या पाठीमागे दिसते आपल्याला एक पाण्याचं टाक. तळ पण म्हणू शकतो, टाक पण म्हणू शकतो, आणि विहिरी टाईप आहे थोडस. जे म्हणता येईल ते म्हणा, पण हे पाण्याचं टाक म्हणू आपण. असं हे पाण्याचं टाक तिथे पाहायला मिळतं आपल्याला. पण या ठिकाणी स्टे केला समोर, आणि तो तुम्हाला समोर चौक दिसतोय, चौक दिसतोय. या साईडला जाणारा तैलवाईला आणि गणगडकडे जातो. हा लोणावळा रोड आहे. या ठिकाणाहून कोरीगडचा तो ध्वज ठिकाण कसे दिसते, पूर्ण कडा कोरलेला आहे. आणि या डोंगरावर हा गड बांधलेला आहे. पहा या ठिकाणाहून तो ध्वज बुरुज कसा दिसतो. सवासनी घाटाच्या माथ्यावर प्राचीन घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी एक टेहाळणी बुरुज म्हणून बांधण्यात आलेला या कोरीगडावरून स्पष्ट वातावरणात तुंग, तिकोना, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा, माणिकगड, घनगड, तैलवाईला असा विस्तीर्ण प्रदेश स्पष्टपणे नजरेस पडतो. गडाच्या अशा ठिकाणी उभा आहे. या ठिकाणावरून गडाचा पूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गणेश दरवाजातून वरती आलो आपल्याला महादेव मंदिर पाहायला मिळतं. त्याच्यात एक्झॅक्ट पाठीमागे आपल्याला पूर्ण मोठे तळे पाहायला मिळते. समोर आपल्याला राजवाड्याचे अवशेष आणि महादेव मंदिराच्या एक्झॅक्ट पाठीमागे गणेश मंदिर आणि तिकडे कोराई माता मंदिर पाहायला मिळते. असाच गड एक्सप्लोर करून आपल्याला या ठिकाणी झेंडा बुरुज पाहायला मिळतो. फायनली मित्रांनो, 2 तासांच्या गडबटकंतीनंतर आपण पुन्हा येऊन पोहोचलो गणेश दरवाजाजवळ. आता वाजले 11:15. आता गड उतार करूया. एक 20 ते 25 मिनिटं लागतील गड उतरायला. फायनली मित्रांनो, पार्किंग मध्ये आलोय कोरीगडच्या. पूर्ण गड एक्सप्लोर करायला 3.5 तास लागले वरती चढून खाली येईपर्यंत, आणि पूर्ण वरती एक्सप्लोर करायला 1.5 तास लागला. शक्यतो एक चांगल्या प्रकारे कोरीगड दाखवण्याचा प्रयत्न केला ह्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. ही 2 दिवसाची सिरीज हिथंच एंड होईल. अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन सिरीजमध्ये एखाद्या नवीन गड किल्ल्यासोबत नक्की भेटू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.